नमस्कार. तुम्ही इथं आलात, दोन्ही शेतकऱ्यांचे वाद मिटवल्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? 2 मिनिटात येऊ चाल. त्यांचं समज हा रस्ता जो आहे हा शिवरस्ता आहे आणि सदर रस्त्याच्या बाबतीत आपण हा रस्ता मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेतून हा रस्ता करणार आहे. परंतु तात्पुरता म्हणजे जाण्याचा वाद होता शेतकऱ्यांचा, दोन भावांमध्ये वाद होता. तो आपसात त्यांच्या सामंजस्यातून तो वाद संपुष्टात आलेला आहे आणि ह्या रस्त्याचा तात्पुरता काम आम्ही करतोय. परंतु लवकरच आता बळीराजा पानंद मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना जी त्या योजनेतून हा रस्ता जो आहे तो रांजणगाव ते झोडेगाव असा हा रस्ता आपण पूर्ण त्यावेळेस करून घेणार. धन्यवाद भाऊ, तुम्ही इथं आलात, शेतकऱ्याची वाद मिटवली. धन्यवाद. आपलं नाव सर? मी जाधव, शिल्लेगाव पोलीस स्टेशन. काय अडचण होती रस्त्याची? याची प्रॉब्लेम काय शिवरस्त्याची अडचण होती. कोणाचा अडथळा? सध्या तरी अडथळा नाही, काही नाही. काम सुरळीत चालू आहे. माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम चालू आहे. उपस्थित. धन्यवाद. आपलं नाव? शेख मोहसिन. काय अडचण होती या रस्त्याला? शिवरस्त्याची अडचण होती, साहेबांनी दिलं ते. आतापर्यंत रस्ता चालू असताना काही अडचण नाही आली? आता दोघं सहमतीनं झालं ना, सगळ्याच्या सहमतीने रस्ता आला. धन्यवाद. आपलं नाव? सय्यद तो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? श्रीनिवास गवळी, मंडळ अधिकारी. काय अडचण होती या रस्त्याला? कोणाचा अडथळा? अडथळा म्हणजे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याने ते अरुंद झालेलं आहे खूप दिवसाचं. आता कोणाची अडचण? सिंगल गाडी पण जात नव्हती. आता त्यांचा समन्वय साधून सगळ्याचं बैठक घेऊन त्यांना समजून सांगितलं. सगळे तयार झाले शेतकरी. 20 फुटाचा रस्ता, 20 ते 22 फूट रस्ता मोकळा करून देण्यास शेतकरी तयार झाले. धन्यवाद. आपलं नाव सर? मी हरणे, भूमी अभिलेख ऑफिसमधून मार्फत रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करून घेतल्या, दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांसमोरून, आणि मोकळा करून देण्यात आला. कायद्याच्या नुसार रस्ता आला? मूळ नकाशा, गाव नकाशानुसार. ओके. तयार करून दिला. कोणाची काय अडचण होती की असा रस्त्याला? अडचण होती, पण त्यांच्याशी सामंजस्य साधून दोघांची समजूत काढून रस्ता काढण्यात आला. अर्जदार कोण होते? अर्जदार संजय बाराहते, अजून संजय काळुंके, अमोल काळुंके. धन्यवाद सर. चांगले पोत करा. नमस्कार. आपलं नाव? मी गणेश लोणे, ग्राम महसूल अधिकारी, रांजणगाव नरहरी. माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशानं सध्या सुरू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान अंतर्गत आज पिंपरी ते रांजणगाव हा जो गावठाण रस्ता होता, आज हा रस्ता मागच्या 30 ते 40 वर्षापासून अतिक्रमित होता. आम्ही आज या रस्त्यावरती गट क्रमांक 56, गट क्रमांक 20 जवळ हजर होऊन अंदाजे 2 किलोमीटर, 1 ते 1.5 किलोमीटर अंतराचं अतिक्रमण आज आपण यशस्वीरित्या काढलेलं आहे. यासाठी आम्हाला सगळ्या स्थानिक शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि हा रस्ता आता लोकांच्या उपयोगात येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. पत्रकार शिवाजी नाईक बोलतो. आपण पाहता जनता न्यूज. जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.